आम्हाला 3 इडल्या जास्त खायला लागते. हा ना, खायला लागते पण आम्हालाच माहित नाही कुठं जायचं. ठीक आहे. ओ माय गॉड, इकडे महादेव बघा केवढे मोठे आहेत. एक गाडीवाल्या. हाय गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आय होप तुम्ही सर्वजण मस्त असाल. आणि मी आणि माझे फ्रेंड्स आलेलो आहोत गोकर्णाला. तर चला मी सांगते कोण कोण आलेलं आहे. तुम्हाला माहीत आहेत त्या सगळ्या. सलोनी, कोण आहे, मयुरी आणि प्रतीक्षा. साक्षी आली नाही. आम्ही 4 जणच आलो. तर मी खूप जास्त एक्सायटेड आहे, त्याच्यामुळे मला बोलता पण नाही गेले. काय बोलू काय कळतच नाही. तर आता आम्ही जात आहेत. कुठं जायलो आपण? कुठं जायलो? ब्रेकफास्ट. सध्या ब्रेकफास्ट. हां, आता ब्रेकफास्ट करायचं. माझे केस मला बघून आता ब्रेकफास्ट करणार आहे. आणि नंतर मंदिर. कुठलं मंदिर सलोनी? गोकर्ण. मुर्डेश्वर. गोकर्ण. आम्हालाच माहित नाही कुठं जायचं. ठीक आहे, असू द्या. आधी जेवण करूया, त्याच्यानंतरच माझं डोकं चालायला लागेल. बाय द वे गाईज, आउटफिट शेक आणि मी बांगड्या पण घातलात. चला, नाश्ता संपून जाईल त्याच्या आधी आम्हाला पटकन जायचं आहे. इथला गाईज जाऊत. लिफ्ट काढा. आणि मम्मी पप्पाला कसं कन्व्हिन्स केलं? काही नाही, कन्व्हिन्स होतात लगेच. तुझे माझ्या अजून पण विचारलं नाही काय My God. साक्षीसाठी काय केलं. मी पण मम्मी पप्पाला रडून कन्व्हिन्स केले. त्यांनी नव्हते इकडं, तरी मी केलं. तर आता नाश्त्यासाठी पडली का यार? आहे. काय खाणार आहेत ग? आय थिंक साऊथ इंडियन ब्रेकफास्ट. साऊथ इंडियनच ब्रेकफास्ट आहे. रेस्टॉरंट तर छान दिसतंय. यांचा नाश्ता आलेला आहे, माझंच बाकी आहे. खावा. स्नॅप आधी. पण आमची स्क्रीन खराब झाली का? खा ना मग. आधी स्नॅप. ब्रेकफास्ट तर झाला, पण भाई साहब बिलकुल पण बिलकुल घाण, म्हणजे घाण नाही, मला नाही आवडलं. ऑइली होते जास्त. त्यांनी खाऊन टाकलं सगळं. एक राहिला. 3 दिले होते बाबा. आम्हाला 3 इडल्या जास्त खायला लागते. हा ना, खायला लागते पण 3 मला तर साध्या इडल्या जात नाही. 3 आणि तेवढ्याले काय दिलं ते उत्तप्पा होता. स्पंज नव्हता ग. स्पंज डोसा. किती घाण दिसेल. काहीतरी दुसरंच होतं काहीतरी. माझे केस तर अशी वाटायला की जाऊन या झोपतानाच पटकन. लागलाय. कसला आहे ग? तर काही आता आम्ही निघालो जेवण नाश्ता वगैरे करून मंदिराकडे. आणि खूप छान दिसायला इकडे सगळं, पण इकडची भाषा आणि लँग्वेज काहीच कळलं गेले. दोन्ही वेगवेगळं असते का, भाषा आणि लँग्वेज? तेच कळलं नाही, काहीच कळलं. झोप झाली नाही. जरा झोप झाली नाही, कारण रात्रभर आम्ही प्रवास केला होता ना, त्याच्यामुळं झोप झाली नाहीये. इकडं ना सगळीकडे नारळाची झाडं. एक गाडीवाल्या इकडे सगळं नारळाची झाडं असलंच आहे. मस्त आहे. पण फायनली मंदिर आलेलं आहे गाईज, आलेलं आहे. हे लावून घेऊ का? लावून घे. ओ माय गॉड, इकडे महादेव बघा केवढे मोठे आहेत. महादेव बघा कसले भारी दिसायले. आणि इकडं गर्दी आहे, लाईन्स आहे वाटायला. इकडं सगळ्यात उंच जो मजला आहे ना, तिथून आम्हाला व्ह्यू पाहायचा आहे. बॅकग्राऊंड मध्ये येतच नाहीयेस. चला ना गाईज, लवकर आपण घालून जायचं का? चप्पल घाला पटकन. करते. किती रुपयाला? 100 रुपये. किती? माझ्याकडे आयफोन आहे. नंबर सांग. पण खूप जास्त ऊन आहे. मंदिर भारी आहे पण ऊन खूप आहे. आणि जवळ समुद्र असल्यामुळे तर जास्तच ऊन लागायले. आणि गरम. हा, गरमी आहे आणि चपकत आहे ऊन. मेकअप खराब होण्याची दाट शक्यता आहे, म्हणून मेकअपच नाही केला.
थँक गॉड मी शॉर्ट घेऊ हा कसलं मत आहे बघा गॉड खूप जास्त पाय पोहायला लागला ते केस सेट केले होते ते गेले सगळे एवढी गरमीमुळे सगळे गेले वाव, गरमी हालत उन्हामुळे हालत आम्ही कॉलेज सारखा लुक केला कुठं आहेत रे बाकीचे चल फोटो काढणार अशा उन्हात नाही फोटो निघणार पार्वती पते हर 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 गणपती बाप्पा गणपती बाप्पा 8 मंदी आकडे होगी 7 मंदी इकडे क्या हिंदी हिंदी क्या बोलू इकडे 7 आकडे 8 अच्छा अच्छा इथं 7 इकडे 8 मध्ये आहे चला 2 मध्ये 8 17 फ्लोअरवर जायचं आहे आपल्याला आता. खूप जास्त ऊन आहे इथं. खूप जास्त एक स्टॉल घेऊन आली आणि असं गुदमरल्यासारखं व्हायला कसं तरी होतंय काही 17 मजल्याहून बघा कसला व्ह्यू भारी आहे आणि बोट्स बघा सगळं मस्त आहे म्हणजे असं वाटायला ना पिक्चर मधल्यासारखं म्हणजे कळालं का? गाईज तुम्ही नक्की या खूप भारी आहे मतलब साऊथ इंडियन वर जायचं चला वर जायचंय काय भारी दिसायले पण कसं होतं मग म्हणलं कसलं आहे मालवण भारी आहे. मालवण काय पण भारी नाही. भारी आहे आपल्या इथे इथे आता single photo spot. मध्ये कॅमेरा लावला नाही ना मधलं काही दाखवू शकणार नाही तुम्हाला ठीक आहे असं बघू शकता मी यांना म्हणाले यूट्यूब फॅमिलीला माझ्या जस्ट दर्शन झाले आणि भाई साहेब महादेव होते ना त्यांनी हा महादेव तर एवढे सुंदर होते ते दृश्य भाई लय सुंदर होतं ते आणि आता जस्ट आरती झाली होती आम्हाला आरती भेटली नाही पण आम्ही दारातच होतो ना आपण दारात होतो पण भारी वाटलं ना भारी वाटलं प्रसन्न मेकअप उडून गेला मेकअप तर झालं एवढा केला नव्हता पण जेवढा केला तेवढा उडाला काळं खूप छान आहे मंदिर हे मला लय आवडलं आणि साऊथ इंडियनचे साऊथचे मंदिर ते भारीच असते साऊथ इंडियन्स आहे नक्षीकाम जास्त असते चला आता आम्हाला जेवायला जायचं वाटतं हां चला चलो आवाज आलेला आहे भैयाचा ओम भैया ज्यांच्यासोबत आम्ही आलोय ट्रिपला दुर्गवेद ट्रेकर्स सोबत आलो कट करणारे बर्ट तर गाईज आम्ही आता मंदिराहून इकडं हॉटेलवरती आलो आणि आता मस्तपैकी जेवण करणारे पोळी भूक लागली आणि उन्हामुळं लोक बघायला लागले काय झालं नाही खूप गरमी हेअरस्टाईल सकाळचे कल प्रतीक्षा तर फ्रेश आहे सकाळची शिवत तशी स्प्रेटिंग स्प्रेचा असर आहे अजून पण चला पडते